दिनांक 12 सप्टेंबर 2025 रोजी सायंकाळच्या सुमारास मौजे पुळकोटी तालुका मान जिल्हा सातारा येथे 65 वर्षीय ज्येष्ठ महिलेचा तिच्या घरात एकटी असताना अज्ञात इसमाने खून करून पुरावे नष्ट केल्याची घटना घडली होती। या प्रकरणी मसवड पोलीस ठाण्यात गुन्हा देखील नोंदवण्यात आला होता। सदर गुन्हा अत्यंत क्लिष्ट, संवेदनशील व गंभीर स्वरूपाचा असल्याने पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर वैशाली कडूकर यांनी स्थानिक गुन्हे शाखा सातारा तसेच मसवड पोलीस ठाणे यांना गुन्हा उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या होत्या। त्या अनुषंगाने दहिवडीचे उपविभागीय पोलीस अधिकारी रणजित सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाची स्थापना करण्यात आली। स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने सतत प्रयत्न करून तांत्रिक विश्लेषण व गुप्त बातमीदारांच्या माहितीच्या आधारे संशयिताचा शोध घेतला। घटनास्थळी मिळालेल्या पुराव्यावरून व मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार संशयित इसमाचा ठावठिकाणा शोधण्यात आला। त्यास ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता त्याने सदर खुनाची कबुली दिली। त्यानंतर त्यास कायद्यानुसार अटक करण्यात आलेली आहे। सदर तपास कार्यवाहीत आरोपीने पुरावे नष्ट करून पोलिसांना दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला होता। तरीही तपास पथकाने चिकाटीने काम करून गुन्ह्याचा उलगडा करण्यात यश मिळवले। मसवडचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे, दहिवडीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे, पोलीस उपनिरीक्षक अनिल वाघमोडे, पोलीस अंमलदार रवींद्र बनसोडे, नवनाथ शिरकुळे यांनी अथक प्रयत्न केले। तसेच गुन्ह्याचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी रणजित सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे। सदर गुन्हा उघडकीस आणण्यात यशस्वी झाल्याबद्दल पोलीस अधीक्षक तुषार दोशी तसेच अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर वैशाली कडूकर यांनी सर्व अधिकारी व अंमलदारांचे कौतुक व अभिनंदन देखील केले आहे। आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।